नमस्कार मंडळी, चला आज आपण खरवस तयार करूया. दुधाचं अगदी अचूक प्रमाण आणि हा साखरेचा खरवस तयार करते मी आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणार आहे. तर इथे बघा आपण विकतचं चीक आणलंय, पण मला माहित नाहीये हा गाईचा आहे की म्हशीचा आहे. तो आमच्या गावात एक माणूस येतो, तर तो एका दुकानात ना या चिकाची पॅकेट ठेवतो. मग तिथून आम्हाला एक फोन येतो आणि मग आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला 1 लिटर अर्धा लिटर किती पाहिजे तेवढा सांगतो. मग ते लोक आमच्यासाठी ठेवून देतात. तर त्यांनी हा अर्धा लिटर मला चीक ठेवलेला. आता अर्धा लिटरसाठी म्हणजे 2 वाट्या हा चीक होता, तर मी पाऊण वाटीच त्याला बघा म्हशीचं दूध गरम करून थंड केलेलं आतमध्ये ओतलंय आणि पाऊण वाटी साखर घेतली. पण मी एकदम साखर टाकली नाही, मी चेक करणार आहे. तर मला कमीच वाटली साखर, म्हणून मी राहिलेली साखर सुद्धा त्याच्यात टाकली आणि साखर अशी दुधात टाकून मी व्यवस्थित मिक्स करून वितळून घेतलीये. आता आपण इथे बघा वेलची पावडर टाकतोय आणि ती सुद्धा व्यवस्थित ढवळून घेऊया आणि ह्या चिकाला ना गाळून घेऊया आपण. तर इथे बघा मी वेलची पावडर सुद्धा टाकलीये. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा आपण असा हा चीक आहे तो गाळून घेतोय. तर मी जेव्हा पण त्यांच्याकडनं असं दुधाचं पॅकेट घेते ना चिकाचं, तर अंदाजेच दूध टाकते, पण कधी माझा खरवस बिघडला नाहीये. मग नेहमीच्या अंदाजाप्रमाणेच मी ह्याच्यात दूध वगैरे मिक्स करते आणि खरवस सुद्धा असा छान होतो. तर बघा आता इथे कुकरमध्ये तळाला मी पाणी ठेवलंय आणि त्याच्या आतमध्ये मी डब्बा ठेवलाय. ह्याच्यात तुम्ही बघितलात मी चिकाचं दूध टाकलंय, साधं दूध टाकलंय, साखर टाकलीये, वेलची पावडर टाकलीये, जायफळ टाकते मी बघा किसून आणि वरून मी थोडंसं केशर टाकणार आहे इथे. आता हे जायफळ पण छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि मी दाखवते त्या पद्धतीने एकदा नक्की खरवस करा तयार. असं काही ते लोक सांगत नाही हा किती दिवसाचा चीक वगैरे आहे म्हणून, आणि मी कधी विचारत नाही, मी अंदाजेच करते. तर इथे बघा मी शिट्टी काढून ठेवली आहे आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवायचं. 15 मिनिटं मी ठेवलेलं गॅसवर कुकरला आणि मग गॅस बंद केला आणि जवळजवळ मी 2 तासानंतर पूर्ण थंडगार झाला ना तेव्हा हा खरवसाचा डब्बा आहे तो बाहेर काढला. बघा किती छान खरवस तयार झालाय. असा माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा कसा खरवस तयार होतो तो. हे बघा आता आपण त्याला कट करूया. आधी पहिलं साईडने सुरी फिरवून घ्यायची त्याच्या आणि मग कटिंग करायचं, किंवा मग आधी कटिंग करायचं साईडने सुरी फिरवायची, म्हणजे मग तुकडे निघतात पटकन. तर हे बघा मी आधी कटिंग करते आणि नंतर मग संपूर्ण साईडने गोल असं सुरी फिरवून घेणार आहे. बघा किती छान आणि घट्ट खरवस तयार झालाय तो. याच्या आधी मी 2 वेळा ना गुळाचा खरवस दाखवलाय. साखरेचा खरवस मी पहिल्यांदाच केलाय तयार. पण मी तुम्हाला असं सांगेन जे डायबिटीस वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी गुळाचाच खरवस चांगला. तर असे माणसं जर घरात असतील तर गुळच टाकून करा. मी साखरेचा केला नव्हता म्हणून हा असा बनवला आहे. तर बघा किती छान वड्या आल्या आहेत त्या. हे बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर हीच रेसिपी बघत असाल ना तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये रेसिपी माझ्या शेअर करा. तर बघा किती छान वड्या पडल्या आहेत त्या. तर इथे असा आपला साखर टाकून जो खरवस आपण तयार केलाय तो तयार झालेला आहे. हे बघा एका पानावर घेते. गावात शक्यतो केळीच्या पानावर किंवा हे पण एक पान वापरतात, आमच्या बागेमध्ये आहे तर ते काढून आणलं. प्रत्येक वेळेस मी केळीच्या पानातच दाखवते तुम्हाला. तर बघा इथे तयार झाला खरवस आपला. धन्यवाद.